जसं तुम्ही प्रेमाचे भुकेले आहात तसा देवही प्रेमाचा भुकेला आहे. कधी कधी आपण फक्त म्हणायला गीत गातो, पण आपल्या हृदयात मात्र तो आदर कधीच नसतो. आपल्या कृतीमध्ये ते प्रेम कधीच दिसून येत नाही. प्रभूला म्हणा, स्वार्थी नाही तर निस्वार्थी प्रेमाचा आत्मा मला दे. तू कदूस है, तू रहीम है, कोई तुझसा ना, तू अजीम है, मेरी हर खुशी से ज्यादा कीमती तू, मेरी जिंदगी से ज्यादा कीमती तू, मेरी हर खुशी से ज्यादा कीमती तू, मेरी हर कीमती तू. मेरे खुदा तू है सब कुछ मेरा. मेरे खुदा तू है सब कुछ मेरा. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. खूप लोक जड हृदय घेऊन इथं आले आहेत. खूप प्रश्न, खूपच गोंधळ. हेवी हार्ट. आणि मला तुम्हाला एक सांगू वाटतं की तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर फक्त त्याचं प्रेम आहे. त्याने जे प्रेम आपल्यावर केलं, ते प्रेम आपल्यावर या जगात कोणीच करू शकत नाही. त्याने मोबदल्यात कधी काही मागितलं नाही. मी देवाला विचारलं, स्वर्ग तुझा आणि पृथ्वी तुझी, पण तू गव्हाणी जन्म का घेतलास? का तू ती छोटी जागा निवडली? का तू ती अस्वच्छ अशी जागा निवडली? तुला का रूम मिळाला नाही? का जर जगाचा तारण करता मरियेच्या पोटात होता, तर तिला इकडून तिकडे का पळ काढावा लागला? तर प्रभू म्हणतो, मी जर महलात जन्म घेतला असता तर मी गव्हाणीत राहणाऱ्या लोकांना कसं समजू शकलो असतो?
माझं पोट जर उपाशी राहिलं नसतं तर उपाशी लोकांची कळ मला कशी लागली असती. मी गरीब झालो कारण तुम्ही धनवान व्हावे. मी अशक्त झालो कारण तुम्ही शक्ती प्राप्त करावी. माझ्या शरीराला जखमा झाल्या कारण तुमच्या जखमा बऱ्या व्हाव्या. मी मरण पावलो कारण तुम्हाला जीवन मिळावं. Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Sharamana Surya Rava Shikherya Rava. Thank you, Jesus. 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 येणाऱ्या दिवसामध्ये या नाशिकमध्ये या कलिसियाद्वारे देवाचं मोठं संजीवन येत आहे. Thank you, Jesus. Shakaravase. ऊंच नीच का ना कोई वजूद तेरे राज में हर किसी का है स्वागत यहाँ. तेरे राज में तेरी रहमत में तू लेता है सबको करीब. तेरी रहमत से तू लेता है सबको हजारों ज़ुबानें गाए तेरा ही नाम दोहराए. यीशु तू पवित्र है. हजारों ज़ुबानें गाए प्रभू मी बघते ते हजारो लोक नाम दोहराए. एकत्र येऊन तुझी आराधना करत आहे. हर किसी का है ओ स्वागत यहाँ. तेरे राज में हर किसी का है ओ प्रभु स्वागत यहाँ. तेरे राज में तेरी रहमत से तू लेता है सबको करीब. तेरी रहमत से सबको करीब. हजारों जुबानें गाए तेरा ही नाम दोहराए. यीशु तू पवित्र
प्रभू येशू ख्रिस्तासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमेन. हालेलुया. कलिसियामध्ये दोन विचारांच्या लोकांना ठेवतो. कोण ठेवतो? शैतान. जर तुझ्या देवाने तुला आशीर्वादित केलं तर तुझा देव खरा, मग तुझं प्रभूकडे जाणं खरं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कायमची जोपर्यंत तुम्ही पृथ्वीवर आहात, स्पिरिच्युअल लाईफ, आध्यात्मिक जीवन येशू ख्रिस्ताशिवाय अपूर्ण आहे. ख्रिस्त म्हणजेच आध्यात्मिक जीवन. आध्यात्मिक जीवन शोधायला दुसरं कुठं पण जा, ते कंप्लीट नाहीये. येशू कंप्लीट आहे. हालेलुया, हालेलुया. तर बरेच लोक प्रभूकडे येतात आणि सुटका पावतात, आणि बरेच लोक सुटका पावत नाही. तर बरेच लोक सुटका पावतायत, बरेच लोक सुटका पावत नाहीयेत. बऱ्याच लोकांच्या जीवनात आशीर्वाद दिसत आहे, बऱ्याच लोकांच्या जीवनात आशीर्वाद दिसत नाहीये. याचं कारण देव नाहीये, याचं कारण परमेश्वर नाहीये, याचं कारण तुम्ही स्वतः आहात. बायबल सांगतं की देव कधीच पक्षपात करत नाही. परमेश्वर कधीच पक्षपात करत नाही. माणसांमध्ये किती घेण्याचा आहे नाही का, तो किती रिसीव्ह करतोय, है ना? सर्वांना दिलं जातं, पण एखादा म्हणतो मला थोडा अजून मिळेल का. लाज वाटली तरी म्हणतो मला थोडा अजून मिळेल का. ज्याने मागितलं त्याला मिळतं. पण काही लोकांमध्ये इतकी उर्मी असते, इतकं घमंड असतो की ते लाईनीत बसायला पण तयार राहत नाही. का? देवाने माझ्या घरी यावं, माझ्या डायनिंग टेबलवर मला बसवावं आणि ताट वाढावं आणि म्हणावं ले खा बेटा. नाही. हालेलुया. देव 2027 वर्षापूर्वी, 26 वर्षापूर्वी तुझ्या घरी आलाय. तुझ्या परिवारात, तुझ्या कुळात, तुझ्या कुटुंबात, तुझ्या हृदयात ऑलरेडी तो आलेला आहे. आता तुला त्याला ओळखणं आणि शोधणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण बायबल असं सांगतं, योहान 1 आपण काढूया. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. आमेन. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा काय होता? प्रकाश होता. हालेलुया. कोणाच्या ठाई? येशूच्या ठाई. हालेलुया. आणि तो मनुष्यांचा प्रकाश होता. पुढे तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी तो प्रकाश कुठे प्रकाशतो? म्हणजे तुमच्या समस्यांमध्ये. अंधकार तुमच्या समस्या आहेत, अंधकार हे जग आहे, आणि त्यामध्ये तो प्रकाश प्रकाशतो. पण तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. हा, पुढे देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला, त्याचे नाव योहान. तो साक्षीकर्ता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. बस बस बस. तो जगात होता, मुळात जगच त्याच्याद्वारे झाले, पण जगाने त्याला ओळखलं. माझ्या मते 15 दिवसापूर्वी मी तुम्हाला शिकवलं की दैवी ओळख किती गरजेची आहे. तुम्ही कधी पराक्रमी होता? जेव्हा तुम्ही देवाला ओळखायला लागता. पण खरं असं लिहिलेलं आहे की तो जगात होता, मुळात जग त्याच्याद्वारेच उत्पन्न झाले, पण जगाने त्याला ओळखलं नाही. म्हणजे तुम्ही त्याला ओळखलं नाही.
देव आला तुमच्या समस्यांमध्ये. तुमच्या समस्या देवाला कधीच ग्रासून टाकू शकत नाही किंवा देवाला काही करता येणार नाही. एवढ्या मुळात तुमच्या मोठ्या समस्याच नाहीये. प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही ओळखलं नाही. हालेलुया. तर काही लोक ओळखायला लागतात देवाला आणि काही लोक मात्र ओळखत नाही. काही लोक रूढी रिवाजाप्रमाणे येशू ख्रिस्ताला फॉलो करतात आणि काही लोक देवावर प्रेम करतात. हालेलुया. काही लोक आहेत जे त्याच्यासाठी जगायला मरायला तयार होतात आणि काही लोक स्वार्थासाठी येतात. देवाने करावं, पास्टर बोलले चला 5 हप्ते जाऊन येऊया प्रार्थनेला. चला कोणीतरी तुम्हाला इन्व्हिटेशन दिला, चला आज संध्याकाळी प्रार्थना आहे, वेळ मिळालाय, जाऊन येऊया. हालेलुया. तुमचा परमेश्वर तर्क आणि वितर्कांचा परमेश्वर नाहीये. तो खरा प्रकाश आहे आणि तुम्ही त्याला ओळखलं नाही. काही लोक सहज आले, काही लोक भाग पडतं म्हणून आले, काही लोकांचं प्रेम होतं म्हणून आले. आमेन. तुम्हाला कळतंय? काही लोकांनी त्याला ओळखलं नाही. काही लोक भुकेने आले, तर काही लोक पास्टर ओरडतील म्हणून आले, काही लोक कटकट घालून आले, तर काही लोक प्रार्थना करून आले की देवा आज आमच्याशी बोल. हालेलुया. किती फरक आहे. जे लोक खरोखर भुकेने येतात ते तृप्त होऊन जातात. जे इथं आहेत पण त्यांचे विचार दुसरीकडे आहेत, त्यांची परिस्थिती इथून गेल्यानंतरही तशीच असते. तुम्हाला समजतंय का? शैतान तुम्हाला फसवतो आणि तुम्ही फसवले जाता. ज्याने जग निर्माण केलं तो तुमच्यामध्ये उपस्थित आहे. वर्शिप चालू होती आणि तेव्हा मी ह्या ठिकाणी प्रचंड आग लागलेली पाहिली. हालेलुया. आणि मी जेव्हा निघाले होते, मी स्वतः खूप जास्त म्हणजे विचारात होते, निराशेत होते, प्रश्न होते माझ्या हृदयामध्ये. पण जशी मी या जागेवर पाऊल ठेवलं मला शांती मिळाली. हालेलुया. मला माझं पर्सनल काहीच त्रास नाहीये जीवनामध्ये आणि मी त्याला जास्त महत्व पण देत नाही. कोणी माझ्या आत्ता थोबाडीत मारल ना, 2 मिनिटांनी मी त्याला जेवायला देईल. एवढं लवकर मी विसरून जाते. तुम्हाला समजतंय का? माझ्या हृदयाला एकाच गोष्टीचा त्रास होतो. देवाच्या राज्याला कोणी हात नाही लावला पाहिजे. देवाचं काम सुरळीत झालं पाहिजे. कोणती खंड पडता कामा नये. हालेलुया. का सुटका होत नाही? भूक नाही, देवावर प्रीती नाही, कृती नाही. स्तोत्र संहिता काढूया. 91 स्तोत्र संहिता 14 वाचूया. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. असं पुढे लिहिलंय का तुमच्या इथं? देव म्हणतो. माझ्या शास्त्रात लिहिलंय देव म्हणतो. तुम्ही स्वतःहून लिहून घ्या. देव म्हणतो. आता देव काय म्हणतो? माझ्यावर त्याचे प्रेम आहे. कोणाचे? तुमचे देवावर प्रेम आहे. कोण सुटका प्राप्त करतं प्रभूमध्ये आल्यानंतर? कोणाच्या जीवनामध्ये परमेश्वर काम करतो? कोण लवकर आजारातून बरं होतं? कोणाच्या जीवनामध्ये टेस्टमनी, साक्ष दिसायला लागतात? कोणत्या सेवा शून्यातून उभारून आणि वाढायला लागतात? जो देवावर प्रेम करतो, ज्याला त्याच्या नावाची जाणीव झालेली आहे. हालेलुया. सुटका का होत नाही? प्रेम नाही. प्रॉब्लेम सॉल्व का होत नाहीये? प्रेम नाहीये. तुम्ही म्हणता मी तर करतो ना प्रेम. आलो आहे काय? मी प्रार्थनेला आलोय. तू आज प्रार्थनेला आला, उद्या तू बारमध्ये बसशील, परवा तू मित्रांमध्ये फुकशील, मग तू ठोकशील. बघते ना मी
प्रार्थना संपते आणि इथं तंबाखू चोळता लोक. अरे शरम वाटली पाहिजे तुम्हाला. आणि म्हणतो परमेश्वरा सुटका का नाही? तुझं प्रेम आहे का? बायांनो, परमेश्वरा सुटका का नाही? तुझ्या तोंडावर तुझा ताबा आहे का? तुझी कृती नीट आहे का? तू उपवासात आहेस का? तुला पास्टरनी जे सांगितलं नाहीये तेच तू करतेस. तुला ज्या गोष्टींची मनाई केलेली आहे त्याच गोष्टी तुम्ही करताय. तुम्ही लपवा छपवी करताय, तुम्ही चुगल्या करताय. तुम्ही म्हणता सुटका का नाही? शेम काय प्रभू? लज्जास्पदा माझ्या जीवनामध्ये का काम करतोय? विश्वासणाऱ्यांचं झालंय असं. हालेलुया. जसं तुम्हाला प्रेम हवंय तसं देव पण प्रेम मागतो. सुटका कोणाची होणार आहे? जे त्याच्यावर प्रेम करतायत. कोणाला परमेश्वर आशीर्वादित करणार आहे? जे त्याच्यावर प्रेम करतायत. हालेलुया. कळतंय? एक असंच उदाहरण आहे. एक व्यक्ती एका बार्बरकडे केस कापायला गेला, कटिंगवाला. आणि केस कापत असताना केस कापणारा व्यक्ती म्हणतो की माझा देवावर अजिबात विश्वास नाही, देव नाहीच आहे ह्या जगात. तो म्हणतो का बरं असं तुला वाटतं की देव नाही आहे ह्या जगामध्ये? मग एवढ्या समस्या नसत्याच ना, लोक एवढे रडले नसते, लोकांच्या जीवनामध्ये एवढे कष्ट चाले नसते, लोकांचे एवढा प्रॉब्लेमच आला नसता, लोकांमध्ये भूतच घुसली नसती, देव असतं तर असं झालंच नसतं, सगळीकडे शांतीच असती. किती खरं बोलतोय तो, बरोबर की नाही? किती लोकांना असं वाटतं. आणि तो म्हणतो माझा विश्वासच नाही. तो व्यक्ती केस कापून बाहेर निघून जातो आणि त्याला एक भिकारी दिसतो ज्याची दाढी वाढलेली आहे, केस वाढलेले, आणि तो परत मध्ये येतो आणि त्या न्हावीला म्हणतो की माझा न्हाव्यावर विश्वासच नाहीये. तो म्हणतो का बरं? मी आहे ना एवढा, आत्ताच तुझे केस कापले. नाही म्हणे, माझा न्हाव्यावर विश्वासच नाही. असं असतं तर त्या माणसाचे केस कापलेले असते, तो नीट असता. तो म्हणतो असं आहे का? पण तो माझ्याकडे आलाच नाही. जसं तू आला तसा तो आलाच नाही. कळलं तुम्हाला? जसं तू आला तसा तो आलाच नाही. मग तो म्हटला सेम तसंच आहे. जे लोक देवाचा शोध घेतात, जे लोक देवावर प्रेम करतात, जे लोक देवाजवळ जातात, देव त्यांना बरं करतो, देव त्यांना सुटका देतो. देव आहे. हालेलुया. ज्याने जग निर्माण केलं तो या जगात आला, तो प्रकाश आला, पण जगाने त्याला ओळखलं नाही. हालेलुया. एक मुलगी म्हणते की देव बिव काही नसतो बाबा, माणसं कमवा, माणसंच तुमच्या मदतीला येणार आहे. माणसंच, तुम्ही जेव्हा ऍडमिट होणार ते तुम्हाला माणसंच पाहायला येणार आहे. माणसं कमवा, तुम्ही माणसं कमवा, माणुसकी ठेवा. माझा तर देवावर अजिबात विश्वास नाही, माणसंच येणार. देव कोण? तर तो माणूसच. पण बायबल असं सांगतं जेव्हा प्रधान योजना बनवतो तो मरतो, तेव्हा त्या प्रधानाच्या योजना पण नष्ट होतात. पण मी कधीच मरत नाही आणि माझ्या योजना पण कधीच नष्ट होऊ शकत नाही. हालेलुया. ज्याचं देवावर प्रेम आहे ते लोक सुटका प्राप्त करतील. जे परमेश्वराला शोधतात, ज्या लोकांना त्याच्या नावाची जाणीव आहे, हालेलुया, ते सुटका प्राप्त करतील. का 10 वर्ष झाली एकच आजाराने तुम्ही पिडलेले आहेत? का तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला श्राप दिसतायत? का तुमच्या जीवनात झालं ते तुमच्या मुलीच्या जीवनात होतंय? का जे मुलीच्या जीवनात झालं ते तिच्या मुलीच्या जीवनात होतंय?
श्राप आहे, सुटका नाही. कारण प्रेम नाही. प्रेम बलिदान मागतं प्रियांनो. प्रेम त्याग मागतं आणि लोकांना त्याग द्यायचा नाही. हालेलुया. नाही द्यायचा लोकांना त्याग. किती उदाहरण घ्या तुम्ही. 5-5:30 चर्च सुरू झालं. मी काल सांगितलं 5 वाजता शार्प यायचंय, तरी लोक 7लाच येत आहे, 6लाच येत आहे. चला, तुम्हाला सकाळी उठवलं जात नाही. आता पण झोपले होते का तुम्ही? त्याग नाही आणि म्हणतो परमेश्वरा सुटका दे. हालेलुया. देवाला म्हणायचं सोने चांदी से भी ज्यादा किमती तू. पण जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा सगळ्यात कळकी आणि फाटलेली नोट कुठून मला दिसल आणि एकदाची माझी तिथून सुटका होईल, ती नोट तुम्ही टाकता. हालेलुया. आणि परमेश्वरा मला सुटका दे. परमेश्वर म्हणतो सुटका हवी आहे, प्रेम दाखव. कळतंय तुम्हाला? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने जगावर काय केली? पुत्र द्यायची काय गरज आहे? प्रीती तर केली ना. प्रेम केलं, मग पुत्र द्यायची काय गरज होती? प्रेम बलिदान मागतं. प्रेम त्याग मागतं. आदाम हवा जेव्हा नग्न फिरत होते आणि त्यांची बुद्धी लावून त्यांनी अंजिराची पानं स्वतःला लावली. माणसाची बुद्धी अंजिराच्या पानासारखीच आहे. त्यांना ही पण बुद्धी नाही की हे पानं कधीतरी सुकतील, हवा आली का उडून जातील, परिस्थिती संसारखीच होईल. कळतंय तुम्हाला? त्यांनी त्यांची बुद्धी लावली कारण रोज पाहणाऱ्या देवावर त्यांचं प्रेम नव्हतं. किती लोक त्यांची बुद्धी लावतायत बरं? किती लोक रोज आमचं पास्टर काय आम्हाला भेटत नाही, आमच्याशी बोलत नाही, ते खूपच हायफाय स्टँडर्ड लोक आहेत, ते येतात आणि जातात, ते काय आम्हाला भेटत नाही, मग आम्ही अंजिराचे पानं लावतो. लावा, फिरा सगळीकडे. हालेलुया. अरे तुम्ही वचन ऐकायला येता, वचन ऐका ना. तुम्हाला फालतू गप्पा कशाला पाहिजे? तुम्हाला पास्टरला काय सांगायचंय? तुमचं रडगाणं देवाला सांगा ना. बरोबर की नाही? तुम्हाला असा कोणीतरी व्यक्ती पाहिजे जो तुमच्या बाजूला बसेल, तुमच्या खांद्यावर हात ठेवेल आणि तुमचं सगळं ऐकेल. तुम्ही सांगशाल ते तो ऐकेल. एखादा, मी खरं सांगते ही गोष्ट, जो आत्म्यात नसेल ना, तो व्यक्ती तुमचं सगळंच ऐकू शकतो. कारण जी वेळ तुम्ही देवाला द्यायची सोडून माणसाला देताय, तो माणूस तुम्हाला राईट डिसिजन देईल मला तर असं वाटत नाही. का बरं? तुम्हाला सांगितलंय स्पेशल डे काढा आणि या. लोक येत नाही, चर्चचे लोक येत नाही, नाशिकचे लोक येत नाही. त्यांना पास्टर चर्च मध्येच भेटला पाहिजे. नाही पास्टर भेटला तर दुसरीकडे जातील. अहो असं करू नका. देवाचं वचन ऐकायला मिळतंय ना. बरोबर बोलतो परमेश्वर, पॉइंट टू पॉइंट बोलतो वचनाद्वारे. ते ऐका ना. हालेलुया. आणि जर जास्तच तुमचं प्रॉब्लेम चाललेले आहेत वाया, की आता सांगितलंच पाहिजे. मी नाही म्हणत की तुम्ही सांगू नका, की तुम्ही काय करा, या ना, भेटा, वैयक्तिक या. मला येताना दूध घेऊन या, साखर घेऊन या, पत्ती घेऊन या, त्याचा चहा बनवून मी तुम्हाला पाचते. खाली हात येऊ नका, या, काहीतरी घेऊन या. तुम्हाला पण काहीतरी खायला आणा, मला पण तुमच्या बरोबर काहीतरी खायला आणा. आपण बसू आणि बोलू. मी काय नाही म्हणत. किती जण अपॉइंटमेंट घेऊन येतात मला सांगा? किती जणांशी मी आतापर्यंत बोलले?
तुम्ही घरी आले, तुमची सुटका झाली, आम्ही बोललो तुमच्याशी. त्यांना काय नाही वाटत, ते खुशीने येतात. हालेलुया. प्रेम त्याग मागतं. हालेलुया. पुढे वाचूया दुसरा इतिहास 20:20. ते अगदी पहाटेच उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, अहो यहूद्यांनो, अहो यरूशलेम निवासी जन हो, ऐका, तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. आमेन. तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. तुम्ही लडखडणार नाही, तुमचे पाय थरथरणार नाहीत, तुम्ही परिस्थितीला घाबरणार नाहीत. का? जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवाल. कधी होईल ते? जेव्हा तुमचा विश्वास कोणावर असेल की नाही परमेश्वरा, काही माझ्या जीवनात परिस्थिती असली तरी तू आहे. नाही, तू आहेस, तू नाही गेलेला कुठं. आमेन. कधीच परिस्थिती पाहून देवाचा न्याय करू नका. कुठं गेलास देव तू? कुठे नाहीये तू? माझा आवाज का ऐकत नाहीयेस? असे शब्द कधीच वापरू नका. हालेलुया. आपला विश्वास स्थिर आहे का? आपले कृत्य नीट आहे का? ते बघा. पुढे जाऊया. त्याच्या संदेष्टावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. बस बस बस. त्याच्या संदेष्टांवर, वचन सांगणाऱ्यांवर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. देवाचा दास जे सांगतोय त्या सांगण्यानुसार तुम्ही करा, म्हणजे तुम्ही प्रॉस्पर व्हाल. ज्या गोष्टीची तुम्हाला अपेक्षा आहे ते घडेल. सुटका कुठे इथे? जे देवावर प्रेम करतात त्यांना देव सोडवतो. जे देवावर विश्वास ठेवतात देव त्यांना खंबीर करतो. आणि जे देवाच्या दासांचं ऐकतात ते यशस्वी होतात. हा फरक आहे सुटका प्राप्त करणाऱ्यांचा आणि न करणाऱ्यांचा. हालेलुया. काय फरक आहे? कोण लोक सुटका प्राप्त करतात? जे त्याच्यावर प्रेम करतात. कोण लोक कठीण परिस्थितीमध्ये खंबीर राहतात? जे देवावर विश्वास ठेवतात. आणि कोण लोक त्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी होताना दिसतात? जे त्यांना दिलेल्या संदेष्टांचा, बाळकांचा आदर करतात आणि ऐकतात. खूप लोक बाळकाच्या समोर एक वागतात, मागं एक वागतात. कधी पण तुमच्या लाईफ मध्ये, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला गाईड करणारा पर्सन एक असला पाहिजे, जर तुम्ही विश्वासणारे आहात. पास्टरनी आमचा फोन नाही उचलला, लावला दुसऱ्याला फोन. पास्टरनी आम्हाला टाइम नाही दिला, लावला तिसऱ्याला फोन. हालेलुया. तुम्ही आमच्या मोठ्या आई, ती आमची छोटी आई. ज्याला 2 आई आणि 2 बाप असतात ते नाजायज असतात. हालेलुया. एकच कोणीतरी ठेवा. तुमच्या बापाने तुम्हाला गाडी दिली नाही, तुम्ही म्हणता का माझा बाप देत नाही? तुम्ही देता का? मी तुम्हाला बाप म्हणतो. चालतंय का असं? हे वचन लक्षात ठेवा. कुठं सुटका अडली आहे? हालेलुया. आपल्या चर्चमध्ये एक गोंधळ फार आहे. पास्टर प्रिया आम्हाला वेळ देत नाही, मग ते दुसरीकडे वेळ मागतात. हे चुकीचं आहे तुमचं. खूप चुकीचं आहे. अरे 5 मिनिटं लागतात तुम्हाला चर्चमध्ये यायला आणि वचन ऐकायला. मला नाही वाटत 5,000 लोकांना येशूनी प्रत्येकाला पर्सनली वेळ दिला असेल. जर 3,000 कलिस्यापर्यंत टच व्हायचं आहे ना, हा जो समज आहे ना तुमचा, आम्हाला वेळ द्या, हे सोडून द्या. आमच्या गोष्टींना वेळ द्या, आमच्या प्रॉब्लेम्सला वेळ द्या. मला सगळं माहिती आहे आणि मी तुमच्यासाठी रात्रंदिवस प्रार्थना करते आणि ते मला शांती देतं. आणि तुम्हाला पण हे समजलं पाहिजे. हालेलुया. नक्कीच एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. नक्कीच एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही ऐका ना, ते जे सांगताय ते ऐका आणि करा.
पास्टर जॉली इथे घोषणा करतात, तुम ब्लेस हो रहे, तुम्हारा प्रमोशन हो रहा है यीशु के नाम में. तुम्ही कोणत्या धुंदीत राहता काय माहिती. अजिबात कोणी आमेन म्हणत नाही, कोणी हालेलुया म्हणत नाही, कोणी प्रेज द लॉर्ड म्हणत नाही, रिसीव करत नाही. माझ्या संदेष्टांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. त्यांचं ऐका, ते काय तुम्हाला मार्गदर्शन करताय ते ऐका. परमेश्वराचं वचन सर्वव्यापी आहे, सर्वव्यापी येतो, प्रत्येकाशी काही ना काही बोलतो, पण ते घेणारा आत्मा पाहिजे. देवाचा दासाचा जो आदर आहे तो त्याचाच ठेवा. कोणाला तसं समान लिखू नका, कोणालाही समानतेत ठरवू नका, कारण दासाची लाईफ तुम्हाला माहिती नाही माहित. त्या दास जे जीवन जगतो किंवा मी किंवा कोणताही दास, त्याच्या कष्टाची धूळ देखील तुमच्या पायाला नाहीये. आणि ते काय आहे ते येणाऱ्या दिवसात ह्या नाशिकमध्ये तुम्हाला दिसून येईल. हालेलुया. देवावर विश्वास ठेवा म्हणजे खंबीर व्हाल. देवावर विश्वास ठेवा म्हणजे खंबीर व्हाल. आणि देवाच्या संदेष्टांवर विश्वास ठेवा. बाळक जे शिकवतो त्याच्यावर विश्वास ठेवा, जे सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल, म्हणजे तुम्हाला यश प्राप्ती घडेल. आमेन. पुढे जायचं रोम 8:28. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यांना देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया. जे देवावर प्रेम करतात, परमेश्वर त्यांच्या सगळ्या गोष्टींना मिळून एक यशस्वी अशी साक्ष त्यांच्या जीवनामध्ये निर्माण करतो. जे देवावर प्रेम करतात, जे करत नाही त्यांच्याबद्दल आपल्याला काही माहित नाही. काही लोक आहेत जे सवय लागली म्हणून चर्चला येतात, काही लोक आहेत त्यांना जाऊ वाटतं म्हणून जातात, काही आहेत जे वचन ऐकायला येतात, काही आहेत जे वर्शिपचा आनंद घ्यायला येतात, काही आहेत जे भुकेले आहेत ते येतात, काही आरोग्यासाठी येतात, काही सुटका प्राप्त करण्यासाठी येतात. पण बायबल असं सांगतंय की जे माझ्यावर प्रीती करतात त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी कल्याणकारक ठरतील. आज तुमची परिस्थिती वाईट असो, चांगली असो, कशी पण असो, जर तुमचं देवावर खरं प्रेम आहे तर प्रत्येक गोष्ट शेवटी कल्याणकारकच ठरेल. हालेलुया. ती प्रॉस्परच करेल, ती यशाकडेच नेईल, ती तुम्हाला लज्जित करणारच नाही. कोण लोकांना देव उंच करतो? कोणत्या लोकांना? जे त्याच्यावर प्रेम करतात. आणि प्रेम त्याग मागतं. परमेश्वर म्हणत असेल तुझी ही सवय मला आवडत नाही आणि ती सवय तुला वर्षानुवर्ष आहे, परमेश्वर म्हणत असेल बलिदान कर, जाळून टाक माझ्यासाठी, आणि तुम्ही प्रयत्न करताय, फेल होताय, प्रयत्न करताय, फेल होताय, प्रयत्न करताय, फेल होताय. पण तुमचं जर खरं प्रेम असेल, कधी ना कधी तुमची ती गोष्ट तुमच्यासाठी जेव्हा तुम्ही सोडून द्याल, प्रभू बुराईतून भलाई उत्पन्न करेल. पण तो एक त्याग प्रभूमध्ये, ती गोष्ट प्रभूसाठी देणं, प्रभूसाठी काम करणं. हालेलुया. परमेश्वर बारीक बारीक गोष्टी पाहतो. मी तुम्हाला सांगते, खूप बारीक बारीक. येशू ख्रिस्ताने 12 शिष्य निवडले, पण त्याचे प्रिय शिष्य फक्त 3 होते. का? जाणी वाचा. पेत्रस, याकोब, यूहन्ना. ते सदैव त्यांनी परमेश्वराची ग्लोरी पाहिली. त्यांनी येशू ख्रिस्ताला त्या पर्वतावर त्याचे वस्त्र, महिमामय वस्त्र झालेले पाहिले. त्यांनी मोठे मोठे काम पाहिले.
का? कारण ते सुद्धा देवावर प्रेम करायचे, ते सुद्धा येशूवर प्रेम करायचे. पेत्रस जेव्हा देवाच्या उपस्थितीपासून लांब निघून गेला, तेव्हा परमेश्वराने त्याला हेच विचारलं, काय तू माझ्यावर प्रेम करतो? काय तुझं माझ्यावर प्रेम आहे का? प्रेमात पडलेला व्यक्ती काही करतो, कोणती गोष्ट सोडायला तयार होतो, काही पण ते खरं प्रेम असलं पाहिजे. मी जगिक प्रेमाबद्दल बोलत नाहीये, दैवी प्रेम. हालेलुया. जगिक प्रेम गोंधळ घालतं, गोंधळ. जगिक प्रेम डिमांड करतं, पण दैवी प्रेम दैवीच आहे. त्याने स्वतः सिद्ध केलं, स्वतःचं बलिदान देऊन. तो स्वतः शून्य झाला त्याचं बलिदान देऊन, आणि त्याने शिकवलं की प्रेम काय असतं. त्याने सांगितलं की प्रेम काय असतं. आज का सुटका होत नाहीये? प्रेम नाही. आज का आशीर्वाद मोकळे होत नाहीये? प्रेम नाहीये, बलिदान नाही, त्याग नाही. हालेलुया. आणि ते तुमच्या कृतीतून दिसूनच आलं पाहिजे. जेव्हा मला सुरुवातीच्या काळाला मीटिंग्स यायच्या एवढ्या लांब लांब, आणि त्या मीटिंगला जायला माझ्याकडे पेट्रोलला टाकायला पैसे नसायचे, तरी मी मीटिंग घेऊन टाकायची. कारण एका वेळेस जायला 4 आणि 5 हजाराचं पेट्रोल लागतं, स्वतःची गाडी न्यायला. हालेलुया. तेव्हा क्रेडिट कार्ड मधून काढून किंवा उसने पैसे घेऊन मी त्या मीटिंग्स केल्या. मीटिंग मध्ये दिलेलं दान, मी जेवढं पेट्रोल टाकलं ना त्याच्या पण अर्ध होतं. असं किती वेळा झालंय. ते पैसे पाहायची आणि म्हणायची, देवा मी हे जाताना आता पेट्रोल टाकू का, मी याचं जेवण जेवू का, मी माझ्या पोरांना काहीतरी नेऊ. मी तुमची गोष्ट नाही करत आहे बरं का. तुम्हाला घराचे हप्ते आहेत, तुम्हाला सोफ्याचे हप्ते आहेत, तुम्हाला फ्रीजचे हप्ते आहेत, एसीचे हप्ते आहेत, आणि परमेश्वर तू कर काहीतरी, दे 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 दे. मी ती गोष्ट नाही करत आहे. त्या गोष्टीसाठी मी कधीच रडत नाही देवाकडे. खरा सेवक तो जो प्रभूच्या राज्यासाठी रडतो, प्रभूच्या कामासाठी. हालेलुया. आणि घरी यायचे तर मी कधीच सांगत नव्हते की माझ्याकडे काय आहे किंवा काय नाही. कधीच मी पास्टर जॉलींना सांगितलं नाही की पास्टर जॉली मी रिकामी आले, कधीच नाही. पण तरी सेकंड मीटिंग आली तर मी हो म्हणायचे. त्याला प्रेम लागतं की परमेश्वरा काही झालं तरी हे पाऊल सुवार्ता दिल्याशिवाय राहणार नाही. त्याला प्रेम लागतं. किती वेळा चर्च मध्ये तांदूळ आणायला पैसे नव्हते मला. किती वेळा पण मी कधीच चर्चच्या एल्डर्स आणि लीडर्स कडे भीक मागितली नाही. मला माहिती यांच्यात प्रेम असतं तर यांनी आणून दिलं असतं. आणि आम्ही रडायचो. हा, मी तुम्हाला जेव घालण्यासाठी रविवारी रडले. आम्ही प्रेयर केली. मी माझ्या सासूबाईला फोन करायची, माझ्या सासऱ्यांना फोन करायची. चर्च असं जाम भारी व्हायचं, चर्च फुल ब्लेसिंग्स. अरे बापरे, काय तो अभिषेक. पण मी तुम्हाला सांगते, लाकडं जळल्याशिवाय आग लागत नाही. पण परमेश्वराने एक असा व्यक्ती चर्च मधूनच उभा केला की ज्याने लाईफ टाइम तांदळाच्या साठी देवाच्या राज्यात पेरणी केली. आज थप्प्या लागल्यात हॉलमध्ये.
थप्प्या लागल्यात, मला अजिबात चिंता नाही. त्याला प्रेम लागतं. हालेलुया. आपण काढूया योहान 12. मग येशू वलांडणाच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला, जो लाजर मेला होता व ज्याला त्याने मेलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावाळ केली. तेव्हा मार्था वाढत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. मग त्याच्या शिष्यातील एक जण यहुदा इस्कारियोत, जो त्याला धरून देणार होता, तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 रुपयांना विकून ते गरिबांना का दिले नाही? त्याला गरिबाची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही, तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती. येशूचा शिष्य बर का हा, त्याचं नाव आहे. असे चर्च मध्ये पण चोर बसलेत. तुम्ही आमेन नाही बोलले. येशूचा शिष्य आहे. येशूसाठी चांगलं कृत्य होताना पाहतोय. हालेलुया. ते लाखाचं तेल येशूच्या पायावर ओतायला प्रेम लागतं. आणि ते प्रेम यहुदा इस्कारियत मध्ये नव्हतं. किती वेस्ट आहे, वेस्ट. एका पायावर सुगंधी अत्तर ओतणं वेस्ट आहे, तेल ओतणं वेस्ट आहे. पण कोणासाठी? ज्यांचं प्रेम नाही. कळतंय का? ज्यांचं प्रेम नाही त्यांच्यासाठी वेस्ट येते. पण जिचं प्रेम आहे ना, तिच्यासाठी ते तेल त्या व्यक्तीपेक्षा काहीच जास्त महाग नाहीये. शून्य किंमत आहे त्या तेलाची येशू पुढे. शून्य किंमत. मरियम पहिल्यापासून येशूची दिवाणी होती. पहिल्यापासून. लोकांची घाईच काय चालली, लोक स्वयंपाकच काय करताय, लोक काय करताय, पण ही येशू जवळ बसलेली आहे. वेगळं प्रेम. तिचा भाऊ मेला तरी येशूकडे पळत जाऊन येशू पप्पाशी रडतीये. पहिले ती येशू, जसंही तिला येशू दिसला ती पहिले प्रथम पुढे आली. आणि येशू म्हणतो, विश्वास करशील है ना, तर तू मोठं काम पाहशील. तिचं प्रेम बघा किती होतं. तुम्हाला माहितीये 300 दिनार म्हणजे पूर्ण 1 वर्षाची कमाई. 1 वर्षाची. एक अप्रॉक्स 2-2.5 लाख रुपयाचं तेल तिने येशूच्या पायावर ओतलं. त्याला प्रेम लागतं. तुम्हाला अर्धा तास लवकर चर्चला येवत नाही, मध्यस्थी करवत नाही. सांगाव मी किती कळकळीने तुम्हाला सांगितलं, किती हप्त्यापासून सांगते, चर्चचं भाडं द्यायचंय, चर्चला भाडं द्यायला पैसे नाही, चर्चचं भाडं द्यायचंय, चर्चचं भाडं द्यायचंय, चर्चचं भाडं. तुमचे EMI गेले का? सगळे व्यवस्थित गेले? गेलेच ना? काही केलं तुम्ही, रातपाट एक केली बर का. हा मित्र शोधला असेल, तो मित्र शोधला असेल, सगळं केलं असेल. तुमचं घर भाडं नाही का, सगळं प्रॉपर करण्याचा प्रयत्न केला. EMI बाउन्स नाही झाले, सिव्हिल खराब होईल आपलं. काही ना काहीतरी करून तुम्ही तुमचा जुगाड केलाच असेल. पण गेले 3 महिने झाले आम्ही स्ट्रगल करतोय. आजची जी सर्व्हिस आहे ना, आज कशी आम्ही कसं मॅनेज केलंय, ज्याला जे होतं ते होऊन जाऊ द्या. आणि पैशासाठी मी देवाचं काम थांबवणार नाही.
नाही थांबवणार. तुम्हाला किती कळत ते सांगा. तुमचं प्रेम दाखवा मला. एका पण एल्डरनी मी तुम्हाला एवढ्या वेळ सांगितलं, तुम्ही येऊन माझ्या हातात कधी 2000 दिले, पास्टर याचं भाड्यामध्ये ऍड करा. पण ती मुलगी उठ का उभी राहा. गावाकडची आईबाप इथं नाही आहेत. लवकर मला असं वाटतं तिच्याकडं तिच्या वस्तू घ्यायला पैसे नसतील. तिने माझ्या हातात क्या काम करतीये तू, क्या काम करतीये. कॉलेज पढ़ती है ना, और वहीं पे जो करना है करती है. देवाला माहिती होतं हा हप्ता काय डिमांड येणार आहे माझ्यासमोर, मला काय कशा रीतीने आजची सर्व्हिस घ्यावा लागणार आहे. ह्या मुलीनी माझ्या हातात चर्चचं रेंट आणून दिलं. बस खाली. जब कुछ देते हो तो डरना नहीं है. एक जवान पोरगी जिचं आई वडील इथं नाही आहेत, आणि मी पास्टरला बोलले काहीतरी आहे की देवाने हे हातात दिलंय म्हटलं, आणि आज ते कळलं आम्हाला. मोठ्या मोठ्यांना लाजवणारं कृत्य तिने केलंय. तुमच्या लोकांना मी सांगितलं होतं 2 हप्त्यापूर्वी की मी रोज 1 हप्ता झाला मी 1 तेलाची पिशवी आणते. मी काय माझं तुमचं असं बागाड मोकळं नाही करत आहे. तुम्ही या, तुम्ही म्हणशाल पास्टर तुम्ही बोलता ना असं काय. हा माझा टायमिंग आहे, मी शेअर करते तुमच्या बरोबर. मला काहीच त्याची पर्वा नाही आहे. दिली का 1 तेलाची पिशवी तुम्ही आणून. की पास्टर तुम्ही असं सांगितलं, तुमचा प्रॉब्लेम आम्हाला सांगितला, की तुम्ही असं केलं, काय झालं. किती 120 रुपयाची पिशवी, 30 रुपये, पण 150 रुपये तुम्ही नाही दिली. परक्या चर्च मधून कोणीतरी मला न सांगता 15 लिटर तेलाचा डब्बा आला, आणि 15 दिवसात 2 15 लिटर तेलाचे डब्बे आले. मला काय माझा प्रॉब्लेम नाही सांगायचंय तुम्हाला. तुम्ही म्हणतात ना सुटका होत नाही, प्रेम दाखवा. अडचणी जात नाही, प्रेम दाखवा. हालेलुया. तुमच्या दशवांशवर माझं घर नाही चालत किंवा माझा खर्च नाही होत. मी तुम्हाला खरंच सांगते, कोणताच व्यक्ती माझा खर्च झेलू शकत नाही. मी खूप एक्सपेन्सिव्ह असतं माझं सगळंच, ते फक्त देव करू शकतो. तुमचा दशवांश मिळून सुद्धा चर्चची गरज पूर्ण होत नाही. तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला असं वाटतं आम्ही दशवांश दिला म्हणजे पास्टरचं काम होईल, याच्यात हा गैरसमज काढून टाका, नाही तर देव तुम्हाला फटके देईल. मी सांगते, तुमचा दशवांश तो मी खात नाही, नाही तर एवढ्या गोष्टी तुम्हाला दिसल्याच नसत्या घरामध्ये, देवाच्या घरामध्ये. हालेलुया. प्रेम लागतं. देवाच्या राज्यात काम करायला प्रेम लागतं. अरे स्पीकरचे 500 रुपये देवत नाही तुम्हाला महिन्याला. खटक्याने 1 लाखाचे स्पीकर घेतले देवाच्या राज्यात लागताय म्हणून. हिच्याकडे बघा, त्या मरियमकडे बघा. पूर्ण वर्षाची कमाई देवाच्या राज्यात ओतून दिली. कशी ओतली? त्याच्या पायावर ओतली. आणि प्रभू काय बोलला? काय बोलला देव? हिने जे केलंय ते सगळ्यात सुंदर कृत्य आहे. पण यहूदा इस्कारियत जो देवाचा निवडलेला चेला आहे, तो काय म्हणतो?
ही पास्टर जी बोलतीये ना, हिला काहीतरी झालंय आज वाटतं म्हणून बोलतीये, अपमान करते आमचा, वेस्ट घालवतीये ही सगळं. तुम्ही हेच नाही शिकले. प्रेम कराल, तुमची प्रेम कृतीत असतं ना प्रियानो. प्रेम कृती मागतं ना, मागतं की नाही? देवाने प्रेम केलं, बलिदान दिलं, कृती दाखवली ना. तुमची कृती दाखवा, तुमचं बलिदान दाखवा. तुम्ही किती जळताय देवाच्या राज्यासाठी ते दाखवा. घरी बसून प्रार्थना करून नाही होत. असं आम्ही प्रेयर करत आहोत, आम्ही एवढे उपवास केले, आम्ही एवढं हे केलं. नाही, कृती दाखवा, कृती दाखवा तुमची. काय करताय तुम्ही देवाच्या राज्यामध्ये? बलिदान दाखवा, तिथं सुटका आहे. एक म्हणतो ज्याची वृत्ती चोराची आहे. कोणाची वृत्ती चोराची आहे? जो देवाच्या राज्यात द्यायला कानकूस करतो. तो म्हणतो इनी व्यर्थ घालवलं तू, गोर गरिबांना दिलं असतं. गोर गरीब, पण म्हणतो गोर गरीब सदैव असतील, मी नाही. मी काही दिवसांपुरतं तुमच्यापर्यंत राहे. चर्चची एखादी गरज काही दिवसांपुरती असते. काही दिवसांपूर्वी आपल्याला स्पीकर नव्हते इथे चांगले, ते दान देण्याची वेळ निघून गेली आता. पण ती ब्लेसिंग ज्यांनी ते पेरलं केलं, ती ब्लेसिंग येणार. तुम्ही म्हणे आम्ही मागच्या वर्षी दिले होते ना, पुढच्या वर्षी दिले होते ना, त्याच्या मागच्या वर्षी दिले होते ना, त्याच्या मागच्या वर्षी देवाने तुला सांभाळलं ना. तुला मरू दिलं नाही, तुला पॅरालाइज झाला नाही, तू पडला नाही, तू तुटला नाही, सांभाळलं ना देवानी मागच्या वर्षी. तुझं कंबरड मोडलं नाही, तुझा हात पण व्यवस्थित आहे, पाय पण व्यवस्थित आहे. मागचं वर्ष गेला दादा, ते मागच्या वर्षी झालं. तुला रोज नवीन कृपेची आणि दयेची गरज आहे. हालेलुया. तुम्हाला कळतंय का मी काय सांगतेय? पुढे वाचूया. त्याला गरिबाची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही, तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येईल ते तो चोरून घेईल. देवाच्या राज्यातली एक डबी त्याच्याजवळ होती, एक थैली होती, आणि त्याच्यात जे टाकण्यात येईल त्याच्यातनं तो काढून घ्यायचा. खूप लोक जे देवाचं जमतं ते देवाला न देता काढून घेतात. जे दिलं पाहिजे ते न देता काढून घेतात. का? चोराची वृत्ती. सुटका होत नाही, अशाने बंधनं येतात. मी फक्त ह्याच गोष्टी देण्याबाबतीतच नाही म्हणते. तुमचा वेळ, तुमचं तोंड, तुमची कृती, सगळ्या गोष्टी सुटका डिपेंड आहे काय तुम्ही करताय. प्रेम प्रेम प्रेम. हालेलुया. तुमचं जर देवावर प्रेम असेल तर हप्त्यातनं 2 सुट्ट्या काढून तुम्ही काय ना काय करून, ते किती बोलणे खरार. तो माणूस म्हणून उद्यापासून येऊ नको, तरी पण तुम्ही नाही, मला आज प्रभूच्या राज्यात जायचंच आहे, करायचंच आहे काहीतरी. प्रेम लागतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगते, देवावर प्रेम असलं ना, माणूस शिव्या खायला तयार होतो. कळलं? आणि उत्तर देत नाही, त्याला प्रेम लागतं. प्रेम लागतं. तुमचे भांडण, आसपासचे भांडण आणि तुमच्या वैयक्तिक शिव्याने, देवासाठी शिव्या, देवासाठी, देवाच्या कामासाठी, त्याला प्रेम लागतं. तुम्ही जे शेजारी एकमेकांच्या झिट्या धरून भांडतात ना, है ना, आणि मग प्रभू मी तुझ्यासाठी तिला सोडून दिलं, तिने माझे धाव पटले, केस बी तिचे 2च उपटले देवा, ते प्रेम नाही आहे बरं का. ते प्रेम नाहीये. तुम्हाला भीती वाटली तिची, अजून 20 नको उपटायला, म्हणून तुम्ही साईडला झाले.
प्रभूसाठी तुम्ही काय सहन करताय? पौलाचं, पत्रसचं देवावर प्रेम होतं. घरदार सोडून, ऊन, पाऊस, थंडी, कशाची चिंता न करता तुरुंगात राहून देवाच्या लोकांना संदेश दिला. त्याला प्रेम लागतं. त्याला प्रेम लागतं. हालेलुया. प्रभूसाठी काहीतरी त्याग द्यायला प्रेम लागतं. पुढे वाचूया. म्हणून तो तसे म्हणाला. यावरून येशूने म्हटले, हिच्या वाटेस जाऊ नका. माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या. कारण गरीब नेहमी तुमच्या जवळ आहेत, परंतु मी तुमच्या जवळ नेहमी आहे असे नाही. तुमचे प्रॉब्लेम्स नेहमी तुमच्या जवळ आहेत. पण जेव्हा चर्च मध्ये काही सांगितलं जातं त्याचा एक सीझन असतो आणि त्याला तुम्ही हातभार लावलाच पाहिजे. तो एक सीझन आहे. काही कारणानिमित्त ते तुमच्या जवळ आलेलं आहे आणि त्याच्यात तुम्ही हात घातलाच पाहिजे. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला कळतंय का? प्रभू तिने 2.5 लाखाचं तेल येशूच्या पायावर ओतलं. येशूच्या पायावर. हालेलुया. एका दासाला गाडी देऊन तुमचा पास्टर एक दिवशी चर्चचं रेंट द्यायला आमच्या घरापासून इथपर्यंत पायी आला. त्याला देवावर प्रेम लागतं. हालेलुया. एक दिवस करून तुम्ही लय मोठा तीर नाही मारत. काहीतरी केलं असेल समजा तुम्ही, नाही, आयुष्यभर करून दाखवा. करून दाखवा. हालेलुया. पुढे वाचा. तो तेथे आहे असे यहुदी लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि केवळ येशू करता नाही तर ज्या लाजरला त्याने मेलेल्यातून उठवले होते त्यालाही पाहण्याकरता ते आले. पुष्कळ लोकांनी तिथं मरियमचं कृत्य पाहिलं. तिने जे येशूच्या पायावर ओतलं होतं ते पुष्कळ लोकांनी पाहिलं आणि प्रभूने सांगितलं की हिची आठवण नेहमी केली जाईल. नेहमी केली जाईल. नेहमी हिने जे कृत्य माझ्यासाठी केलंय ते हिची आठवण केली जाईल. लोक नेहमी प्रेमाची आठवण ठेवतात. आज पण तेच बोललं जाते. प्रेम, 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 प्रेम त्याग मागतं. परमेश्वर म्हणतो ज्याचं माझ्यावर प्रेम आहे त्याची सुटका होईल. बायबल वाचायचं नाही, देवाबरोबर संगती करायची नाही, कोणत्या कार्यामध्ये हात घालायचा नाही आणि म्हणायचं की माझं देवावर प्रेम आहे. हे प्रेम खोटं आहे. हे ढोंग आहे. मग ढोंग आहे हे. तुम्ही प्रार्थनाच करत नाही. ज्याचं देवावर प्रेम आहे तो देवाच्या सानिध्यात तुम्हाला दिसेल. देवाला हाक मारताना दिसेल. तुम्हाला शास्त्र उघडून बघण्याची आणि वाचण्याची पण हिम्मत होत नाही. आणि म्हणतो परमेश्वर आम्हाला सुटका दे. परमेश्वर बोलला ते दिवस गेले आता की बापाने द्राक्ष खाल्ली तर मुलाचे दात आंबट होतील. ते दिवस गेले. बायकोने प्रार्थना केली तर नवऱ्याची सुटका होईल. काही काळ नवऱ्याला एकदा येशू कळाला त्याला त्याची सुटकेसाठी प्रार्थना करावी लागेल. हालेलुया. प्रत्येकाचं वैयक्तिक पोट आहे की नाही? प्रत्येकाला वैयक्तिक सगळ्या गोष्टी आहेत की नाही? बरोबर ना? मग वैयक्तिक प्रार्थना पाहिजे ना? नाही तू कर, तुला जास्त चांगली जमते. त्याची जो प्रार्थना करतो त्याची वाढ होईल, त्याची सुटका होईल.
जो करत नाही, जो कंटाळा करतो, जो टंगळमंगळ करतो, जो गोष्टींना सहज घेत आहे, त्याची सुटका होणार नाही. कुठं ना कुठं तरी सतीश अंकल असं म्हणतात, मी नेहमी माझा दशवांश जो आहे तो एन्व्हलपमध्ये टाकायचो आणि मालीकडे देऊन द्यायचो. माली त्यांची वाईफ, आणि माली टाकायची ऑफरिंग बॉक्समध्ये. मी तिच्याकडे देऊन द्यायचो, ती ऑफरिंग बॉक्समध्ये टाकायची. आणि मी पाहायचो माझ्या पाकिटात पैसेच नाही. जेव्हा पाहा मालीच्या पर्समध्ये भरभरून पैसे. कोणी पण येतं मालीला आशीर्वादित करतं. कळतं तुम्हाला? काय कळलं मला सांगा. मी जास्त सिरियस घेत नव्हतो की मी टाकलं काय तिने टाकलं काय. तू टाक, ले तू डाल. आणि माली हात देव बघतो कोणता हात टाकतोय. आणि माली ब्लेस व्हायची. तिच्या पर्स मध्ये तुझ्याकडे एवढे पैसे कुठून येतात? ती म्हणते माहित नाही, संपतच नाही. हालेलुया. मग परमेश्वर बोलला, मालीने जेवल्यावर तुझं पोट भरतं का? तुझं तू कर, तिचं ती करेल. प्रत्येक पती पत्नीने आपापला दशवांश टाकावा. प्रत्येक व्यक्तीने आपलं दान आपण स्वतः द्यावं. मुलांनी मुलांच्या हातात मुलांचं द्या, म्हणजे ते वेगळे ब्लेस होतील, तुम्ही वेगळे. सगळ्यांचं मिळून एकत्र करता आणि कोणी टाका. कधीच असं पास करू नका, माझं एवढं टाकता का, ते त्यांना जाईल. हालेलुया. थोडं घ्या ना तुम्ही कष्ट, सरका अशी खुर्ची बदून टर तिकडं जरा. काही लोक तर म्हणता जाऊ द्या जाऊ द्या, मागं जाऊ द्या, माझ्याकडे नको माझ्याकडे नको, पटकन जाऊ द्या. काही तर मुद्दामच हात वर करता, डोळेच उघडत नाही. जेव्हा ती बॅग पास होते तेव्हा डोळे उघडता. प्रेम नाही तुमचं, पैशावर जेवढं आहे. हालेलुया. पुढे जायचं. योहान 14:15. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. एक मिनिट. माझ्यावर प्रीती असली तर तुम्ही काय कराल? माझ्या आज्ञा पाळाल. जर तुम्ही माझ्यावर खरं प्रेम करत असाल तर मी सांगतो त्यानुसार तुम्ही कराल. तुम्ही प्रार्थना कराल. मी सांगतो तुम्ही, बायबल सांगतो तुम्ही कडी बंद करा आणि प्रार्थना करा, रात्रंदिवस वचनाचं मनन करा असं सांगतं. माझ्या खेरीस तुला दुसरे देव नसावे. तू मला आदर कर, तू दुसऱ्या कोणाला नमन करू नको, तू माझ्या वचनाचं मनन कर, चोरी करू नको, खून करू नको, व्यभिचार करू नको, पाप करू नको. आमेन. जर माझ्यावर तुझं प्रेम असेल तर तू पाप सोडून देशील. ते पाप तुला प्रिय नसणार. काही लोकांना देवावर प्रेम आहे पण तंबाखू सुटत नाही. बरोबर की नाही? घाणेरडे मित्र सुटत नाही, मैत्रिणी सुटत नाही. काही बाया मध्यस्थी करतात पण चुगली सुटत नाही. प्रार्थना करतात पण चुगली सुटत नाही. हालेलुया. प्रभू म्हणतो जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तू आज्ञा पाळशील. एखादी बाई फोन करते दुसऱ्या बाईला, विश्वासणारीला फोन करते आणि फोनवर बोलता बोलता तुम्ही देवाबद्दल बोलता चर्चच्या लोकांबद्दल बोलायला लागता. चर्चच्या लोकांबद्दल बोलता तुम्ही पास्टरबद्दल बोलायला लागता. पास्टरबद्दल बोलता तुम्ही पास्टरच्या सासू सासऱ्यांबद्दल बोलायला लागता. तुम्ही पास्टरच्या सासू सासऱ्यांबद्दल बोलता त्यांच्या सासू सासऱ्यांबद्दल बोलायला लागता. त्यांच्या सासू सासऱ्यांबद्दल बोलता तुम्ही स्वर्गात जाता. स्वर्गातून तुम्ही परत पृथ्वीवर येता. बोलता तुम्ही नरकात जाता. नरकातून परत तुम्ही बाहेर येता. परत आमेन. एवढं सगळं बोलून तुम्ही काय म्हणता? जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय, प्रभू पाहून घेईल. हालेलुया.
ज्याला देवावर प्रेम असेल तो त्याच्या आज्ञा पाळेल. पहिले गॉसिप बंद करा, चुगल्या बंद करा, बघा कशी सुटका मिळते. देवाला प्रथम स्थान द्यायला सुरुवात करा, बघा कशी सुटका मिळते. करा जरा ओटी म्हणजे एक्स्ट्रा काम करा, ओव्हर टाइम करा आणि तो टायमाचा पैसा देवाच्या राज्यात पेरा, कशी सुटका मिळते बघा. खरा अरे हे टीमचे लोक दर हप्त्याला कोणी 50 रुपये जमा करतं, 100 रुपये जमा करतं, कोण काय करतं ना, असे करून ते पैसे जमा करतायत आणि वस्तू घेतात चर्चला, छोट्या छोट्या लागणाऱ्या गोष्टी घेतात. चांगली गोष्ट आहे ना, किती चांगली गोष्ट आहे. आज त्यांचं ती गोष्ट परमेश्वर पाहिल की ते थोडक्यात किती विश्वासू आहे. उद्या मोठ्या गोष्टीवर अधिकार येईल. एक दिवस येईल की हे लोक आज जे 50-50 रुपये जमा करतायत एकदम देवाच्या राज्यासाठी, हे चेक्सनी देवाच्या राज्यात पेमेंट करतील. हालेलुया. मी दशवांश बद्दल बोलत नाही, मी इतर गोष्टीबद्दल बोलतीये. लोकांना वाटतं आम्ही दशवांश देतो, तुम्ही ते देवाला देता. देवाच्या ते तुमचं नाहीच आहे, ते तुमचं नाहीच आहे. अदर गोष्ट, तुम्हाला कसं जेवण जेवल्यावर कधी कधी आईस्क्रीम खाऊ वाटते, कसं जेवण केलं पण असलं तरी वडापावचा वास घेऊन तुम्हाला असं वाटतं गरम गरम 1-2 गटाकट गेले पोटात तरी काही फरक पडत नाही. खाने के बाद पान चल जाता है. जेवण जेवलं तरी पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही सहज खाऊ शकता. समजदारांना समजलं असेल. प्रेम लागतं बरं का. का बरं काय माहिती, त्यागापाशीच येतं आणि त्याग हाच आहे. सगळं काही त्याग आहे. प्रेम त्याग आहे. प्रेम आहे तर त्याग आहे. एक माणूस आहे चर्चमध्ये, अनेक असतील, अनेक चर्चेसमध्ये असतील, मी कोणाला पर्सनली बोलत नाही, वैयक्तिक तुमच्या मनाला लावून घेऊ नका. एकच मन येते, जपा त्याला. हालेलुया. काम सुटलं का प्रार्थनेला दिसणार, काम लागलं प्रार्थना नाही. लवकर सुट्टी झाली, लवकर चर्चला आलो. सुट्टी नाही झाली, नाही आलो, मग का बळजबरी करू का मी? काम टिकून पाहिजे ना मला. याला प्रेम नाही म्हणत, याला प्रेम नाही म्हणत. हालेलुया. नोकरी गेली तरी चालेल, प्रार्थनेला मी हजर राहील, याला प्रेम म्हणता. बॉसच्या थोबाडीत खाऊन घेईल पण मी प्रार्थनेला जाईल, याला प्रेम मानता. हालेलुया. आता क्रिसमस येतोय आपला. किती खर्च आहे, किती खर्च आहे. तुम्ही म्हणा काय खर्च असेल पास्टर, लोक हे करतात, पुरी भाजी वाटाणे भात असेल, लईत लई 200 रुपये प्लेट. मग एवढ्यांचे एवढे झाले, मग बाकीचा पैसा गेला कुठं? चुकताय तुम्ही, चुकताय तुम्ही. खबरदार जर तुम्ही असे विचार केले तर. या मग तुम्हाला दाखवेल आणि तुम्हाला कळेल. या क्रिसमसला 500 रुपयाचा शर्ट घ्या पण 5,000चं दान पेरा आणि बघा कशी सुटका होती. जशा टाळ्या वाजवल्या तसा विश्वास पण असू द्या. हालेलुया. करतो परमेश्वर. आमचा अनुभव आहे, आमचा अनुभव आहे. आम्ही केलंय म्हणून बोलू शकतो. आम्ही केलंय ते. हालेलुया. पेरलंय आम्ही, तसं पेरतच आलो आणि पेरणारच. कारण देव कधीच लज्जित फज्जित करत नाही. काय करा परमेश्वरासाठी. किती थकलेले असले तरी गुडघ्यावर या आणि प्रार्थना करा.
किती ब्लोटिंग, शिरूरला गेले, पूर्ण रात्र गुडघे टेकलं तर असं सगळं जेवण माझं वर येत होतं. तोंडामध्ये 3-4दा उलटी आली, जाऊन उलटी केली, पण प्रेयर मात्र जी रात्री प्रेयर होती ती मी केलीच. कारण मला माहिती उद्या मला सर्व्हिस आहे. मी काय असं अमाऊंट सांगून मीटिंग घ्यायला जात नाही. हालेलुया. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने देवावर प्रीती करा आणि पूर्ण धनाने, कारण त्याने माझ्यावर प्रेम केलं म्हणून मी त्याला सुटका दिली असं लिहिलंय. आणि प्रेम तुमच्या कृतीत दिसून येईल, प्रेम तुमच्या उठण्यात दिसून येईल, प्रेम तुमच्या वागण्यामध्ये दिसून येईल. हालेलुया. काही त्रास होऊ द्या तुम्हाला, प्रथम स्थान देवाला द्या. किती अनपढ असा तुम्ही, पण बायबल वाचा. एखाद्याला द्या 10 रुपये, म्हणा वाच बाबा पोरा माझ्यासाठी बायबल वाच, एवढा अध्याय वाचून दे. पळ काढणं बंद करा. ह्या गावावरून त्या गावाला जायचं असतं आणि बसवर जे नाव लिहिलेलं असतं, एखादी अडाणी बाई पण पोचते बरोबर. का बरं? पोरा कुठली एसटी आहे सांगतो का, ते बरं विचारता. कारण पोचायचं असतं ना. एसटी चुकली नाही पाहिजे, डेस्टिनी चुकते ना लाईफची इथे. हालेलुया. प्रेम पाहिजे. एक व्यक्ती होती, एक म्हातारी बाई, तिला वाचता येत नाही, पण ती एका तिच्या कॉलनीतल्या पोराला बोलवायची, त्याला 2-5 रुपये द्यायची, म्हणायची वाचून दाखव. मग तो वाचायचा. ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या आज्ञा पाळतील. ती म्हणायची आमेन. परमेश्वर माझा आमेन पाळे, मला काही उणे पडणार नाही. बाळा काढ रे, ते काहीतरी स्तोत्र सहित आहे ते काढ बरं. आज पास्टरनी शिकवलं, दाखव बरं वाचून. प्रेम लागतं याला. हालेलुया. पहिले लोक प्रेमाचे लोक कबुतरांनी चिठ्ठी पाठवायचे. कबूतर आ, कबूतर जा. आणि ती चिठ्ठी वाचल्याशिवाय प्रेम समजून यायचं नाही. वचन वाचल्याशिवाय प्रेम कसं समजून येईल देवाचं? हा, कोणता व्यक्ती तुमच्यासाठी किती प्रेमाने तरसतोय कसं कळेल? कोणते आशीर्वाद कुठं लपले कसं कळेल? हालेलुया. प्रथम स्थान देवाला द्या. शोधा प्रेम. किती थकलेले असा प्रार्थना करा. गुडघे किती तुमचे दुखत असले प्रार्थना करा. हालेलुया. तुम्हाला काय त्रास होतोय सगळा बाजूला ठेवा. आम्ही कसं ठेवतो बाजूला, आणि येतोच ना वचन सांगायला, करतोच ना ऍडजस्ट सगळं. अहो आम्हाला कोणी लोन विचारत नाही, हो आम्हाला नोकरी पाणी नाही. तुम्ही किती आशीर्वादित लोक आहे बघा. गाडी घ्यायची म्हटलं तर जायचं, कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे, कोणत्या सर्व्हिस करता मॅडम तुम्ही? एवढा भारी दिसता, तुमच्या अंगावर 5-5 हजाराच्या साडा असता, तुम्ही कोणती नोकरी करता? सांगायचं काय? तुम्ही किती ब्लेस लोक आहेत. तुम्ही किती करू शकता देवासाठी. हालेलुया. एक बसलेत ना, एकीने आपला रनिंग बिझनेस बंद केलाय, एकाने आपला जॉब क्विट करून दिलाय, हा, एकाने आपली जवानी देवाला देऊन टाकलेली आहे. तुम्हाला कळतंय का? आणि करताय ते देवाच्या राज्यात काम, त्यांना हातभार लावा. प्रेम असेल तर होईल. येतो का रात्री विचार काय चाललं असेल? प्रेम पाहिजे. फक्त तेच नाही, पाप सोडायला प्रेम पाहिजे. पुढच्या हप्त्यात जरा जास्त चांगली तयारी करून या.
कारण मी एकही तो टॉपिक घेतलेला नाहीये ज्याची तुम्हाला खूप गरज होती. हालेलुया. सुटका का होत नाहीये? का प्रॉब्लेम सॉल्व होत नाहीये? प्रेम नाही. प्रेम त्याग मागतं. परमेश्वर म्हणतोय हे घाणेरडे कृत्य सोड तर सोड. दारू पिणं सोड तर सोड. नशा करणं सोडा तर सोडाच. नको त्या लोकांची संगती करू तर नका करू. जर परमेश्वर आज म्हणतोय ती व्यक्ती जिच्यावर तू फार अफाट प्रेम करतो तिला सोड तर सोड. काहीतरी बेस्ट ठेवलंय देवानी, उत्तम ठेवलंय परमेश्वराने. सुटका तिथं आहे तुझी. खाली हाताने देवाकडे येऊ नका, रिकामे हात. परमेश्वर आशीर्वादित कर, आशीर्वादित कर, आशीर्वादित कर. कधीच रिकाम्या हाताने. म्हणजेच काय? बलिदान न ठेवता. मी नुसतं पैशाचंच बोलत नाहीये. पाप तसंच ठेवलंय पण आशीर्वाद पाहिजे. चुका तशाच ठेवल्याय, आशीर्वाद पाहिजे. स्वभाव तसाच ठेवलाय, आशीर्वाद पाहिजे. कसा देईल परमेश्वर? कसा देईल? बाल नबीच्या वेदीवर आगच नाही उतरली. बालाचे जे नबी होते म्हणजे जगाची सेवा करणारे, त्यांच्या जीवनावर परमेश्वराची आग नाही उतरत. मग तुम्ही किती जखमा करा तुमच्या अंगावर, किती ओरडा तुम्ही, किती ओरडा तुम्ही, किती मारून घ्या स्वतःला. आग उतरू दे, आग उतरू दे, देवा आशीर्वाद दे, देवा आशीर्वाद दे, किती करा. पण सेवा जर तुम्ही बाल देवताची करताय, जगाची करताय, जगी गोष्टीच्या नादी लागलेले, जगाचे सगळे विचार तुमच्यामध्ये आहेत, आणि मग दैवी आग कशी उतरेल? दैवी सुटका कशी होईल? एखादा नवरा आपल्या बायकोला सहज बोलून देतो, तुझा परमेश्वर जर खरा होता तर माझा त्रास गेला का नाही? तू देवावर प्रेम करतोय का? तू चुका सोडल्या आहेत का? तू घाणेरडे कृत्य करणं सोडलंय का? देवाला दोष देणारा तू कोण? देवासारखा पवित्र आहेस का? देवासारख्या जबाबदाऱ्या तुझ्या जीवनामध्ये आहे का? परमेश्वर जसा तुझ्यासाठी स्वर्ग सोडून आला तसा तू देवासाठी तुझ्या घाणेरडे स्वभाव सोडू शकतो का? हालेलुया. सुटका पाहिजे, लेवल पाहिजे, पोझिशन पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, त्याग द्या. हालेलुया. सगळ्या लोकांना असं वाटलं सेवा म्हणजे शॉल टाकतात, फुलं देतात. वाव, पास्टरची मज्जाच आहे. या ना, तुम्हाला काय सजा असते ना ती पण दाखवते. कसं तरीच होतं नाही का, पास्टरला एवढा कसा मान मिळतो बाबा. असं कसं काय झालं? मग ते एवढं फेमस कसं काय झाले? लोकांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. बनवले झाले फुस. ना बलाने ना पराक्रमाने. व्हिडिओने सक्सेस नाही आला हो. मी खरं सांगते तुम्हाला. तुम्हाला कळतंय काही? हा सक्सेस जे तुम्ही पाहताय ना, हा ट्रेलर सुद्धा नाही. ट्रेलर तर येईल आता, जेव्हा 3000 लोक राहतील तो ट्रेलर आहे. तो ट्रेलर आहे. फिल्म बनेल मग नंतर. आज जेव्हा काही गोष्टींचा मला सामना करावा लागला ना, माझ्या रूम मध्ये एक फ्रेम होती, तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलं तुला काय करायचं कर, ही थांबणार नाही. हालेलुया. पण चर्च, मला देवाने हे सांगितलं की चर्चला सांग, जबाबदाऱ्या घ्या, जबाबदारी उचला. सेवक पास्टर निकी रायबोर्डे म्हणतात,
जेव्हा तुम्हाला पोझिशन मिळते, तुम्हाला जे नोकरी करतात, पोलीसमॅन, आर्मी मॅन, त्यांना शोल्डर्सवर स्टार्स मिळतात जेव्हा त्यांची पोझिशन वाढते. 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, स्टार्स मिळतात. पण जेव्हा सेवा वाढते ना, पाळकाला स्कार्स मिळतात, जखमा. किती स्कार्स आहे तुमच्या लाईफवर देवाची सेवा करत, ते सांगा. हालेलुया. स्टार्स नाही मिळत देवाच्या राज्यात, स्कार्स मिळतात. पाहिजे का? हालेलुया. सेवा म्हणजे फेमस होणं नाहीये. सेवा म्हणजे अपमान सहन करणं आहे. मला काय मिळेल ते नाहीये. लोकांना वाटतं पास्टरला साडी मिळते, पास्टरला हे मिळतं, ते मिळतं, है ना. हा नवीनच प्रकार सुरू झालेला, हा बंद करा. ते पैसे चर्चमध्ये आणून टाका. कोणाला कपडे घ्यायची गरज नाहीये. माझ्या घरात कोणालाच कपडे घ्यायची गरज नाहीये. एवढंच पडलं तर किराणा आणून द्या मला. कळतंय तुम्हाला? देवाचं प्रेम त्यागाला दर्शवतं. त्याग करा, त्याग. काय करताय तुम्ही परमेश्वराच्या राज्यासाठी? काय सोडलंय तुम्ही? काय बलिदान केलंय? परमेश्वराचे दास, मी 5 मिनिटात संभवते. अंकुर नरोलाला तुम्ही पाहिलं असेल. वर्ल्ड वाईड सेवा देवानी त्यांची केली आहे. प्रभूमध्ये असताना, जेव्हा ते नवीन प्रभूमध्ये आले, जेव्हा त्यांची सेवा सुरू झाली, तरी देखील त्यांना दुष्ट आत्म्याचे हल्ले व्हायचे. तरी देखील पण त्यांनी प्रेयर सोडली नाही, त्यांनी बलिदान सोडलं नाही. ते म्हणायचे, मी एका पास्टर साठी 8-8 तास वाट बघायचो. 8-8 तास मी बायबल वाचली, 8-8 तास मी प्रार्थना केली, मी चर्चच्या फरशा पुसल्या, मी चेअर्स लावले, मी कामं केली. आज सगळे मुलांवर डिपेंड आहे बरं का. मुलं करतात, करू द्या. एक पण एल्डरनी येऊन पास्टरची गाडी धुतली का मला सांगा? नाही, इस्त्री खराब होईल पास्टर. आम्हाला उशीर होतो पास्टर, आम्ही लांब राहतो पास्टर, आम्ही मोठे आहेत पास्टर. किती लोकांनी इथं येऊन फरशी पुसली? किती लोकांनी चेअर्स लावल्या? किती लोक इथं येऊन यांना वायरी, अरे किती वायरी आहेत ह्या, बापरे, गोंधळ आहे सगळा. जवान मुलं बसली आहेत, पण काय बोलावलं तर जाऊ, नाही तर नाही जाणार. बोलवलं तर जाऊ. माझ्या बापाचं थोडी येते करायला. प्रेम नाही, नाही तर स्वर्गातला देव तुझा बापच आहे. सांगितलं तरच आम्ही करू. प्रेम ठेवा, सुटका होईल, आशीर्वाद येतील, बरे व्हाल, देव बरं करील, फायनान्स मोकळा होईल. प्रेम असू द्या, प्रथम स्थान देवाला द्या. वचन वाचा, गोड गोड बोलून काय होत नाही. वचन वाचा, वचनाचा अभ्यास असू द्या. हालेलुया. जग चालत असेल एक्सपिरियन्सनी, तुमचं जीवन चालल देवाच्या रेफरन्सनी. हालेलुया. कळतंय तुम्हाला? ज्याचं प्रेम असेल तो काही करायला तयार आहे. मग तुरुंगवास
पत्रस आणि पौलासारखा सहन करायला तयार आहे, आणि त्या मरियम सारखं लाखोचं अत्तर पण पायावर ओतायला तयार आहे. ज्याचं प्रेम असेल, ज्याचं प्रेम असेल तो देवाच्या राज्यात 2 तास आधी येऊन गुडघे टेकून प्रार्थना करायला तयार आहे. दावीद राजा म्हणतो, देवा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी एकच अपेक्षा करतो की तुझ्या मंदिरात मी सदैव असावं. सदैव एक वरदान तुम्हाला दे, प्रेम. प्रेम तुम्हाला कधी काही देऊन टाकायला लावेल जर तुमचं देवावर प्रेम असेल. काही पण क्रियाकृती करावा परमेश्वर सांगेल, काही पण ज्याने तुम्हाला त्रास होईल. पण ज्याला हे आवाजच येत नाही की कर तू हे देवासाठी, म्हणजेच तू देवाच्या उपस्थितीपासून लांब आहेस अजून. हालेलुया. काही पण परमेश्वर कोणती अट टाकू शकतो तुम्हाला पारखण्यासाठी. परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, सोड तुझ्या बापाचं घर आणि चालता हो जिथे मी सांगल तिथं. बापाचं घर, पोझिशन, पैसा, नाती गोती सगळं. हालेलुया. तुम्ही विचार करा, जिथं त्याग आहे तिथेच प्रेम आहे, आणि जिथं प्रेम आहे तिथे सुटका आहे. प्रियांनो, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने देवावर प्रेम करा. सुटका तुमचीच आहे, आशीर्वाद तुमचाच आहे. आणि प्रेम करणारा व्यक्ती आज्ञाचं पालन करतो. माझ्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. वादळ येईल तेव्हा तुम्ही पडणार नाही, अकस्मात संकट येतील तेव्हा तुम्ही घाबरणार नाही. आणि माझ्या संदेष्टांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल त्या वादळात पण. हालेलुया. मी नेहमी तुम्हाला सांगते, तुम्ही परमेश्वर माझा मेंढपाळ आहे ही घोषणा करता, पण तुम्ही मेंढरं आहेत का हे पण बघा. सगळंच देवावर सोडू नका प्रियांनो. एक भाग पूर्ण तयार आहे देवाचा. आता तुम्ही स्वतःची तयारी करा. स्वतःचं बलिदान, स्वतःच्या प्रार्थना, स्वतःचा उपवास, स्वतःचा त्याग, सगळं काही. आणि देवाच्या राज्यात त्याग लागतो, बलिदान पाहिजे. परमेश्वरासाठी काहीतरी करण्याची आग तुमच्यामध्ये पाहिजे. हालेलुया. आणि जे लोक आज देवासाठी शून्य व्हायला तयार आहे ते उद्या जगावर राज्य करतील, परिस्थितीवर राज्य करतील, कर्जावर राज्य करतील, आजारावर राज्य करतील. जे आज शून्य व्हायला आज तयार आहे, आणि तोच व्यक्ती तयार राहील जो देवावर प्रेम करतो. माहिती नाही असं कसं देवाने अचानक आणि भयानक केलं की देवाने एकदम नाव उंच केलं आणि सगळे त्यांना ओळखू लागले. बायबल सांगतो, मी तुझं नाव लौकिक करील. आज कोणत्या पण ख्रिश्चन लोकांकडे जा, त्या लोकांना विचारा प्रिय स्वरूपला ओळखतात ते तुम्हाला हा म्हणतील. रिझन, मी तुझं नाव लौकिक करील का? कारण तिने माझ्यावर प्रेम केलं. तिने माझ्या नावाला जाणलं आणि हो मी ते केलंय. असंच नाही होत. खाली हाताने देवाकडे जाऊन कधीच नाही होत. त्या मुलाने 2 मासे आणि 5 भाकरी आधी येशूच्या हातात सोपवल्या, बलिदान केलं, त्याग केलं. मग कुठं 12 टोपल्या नेल्या. कळतंय तुम्हाला? प्रेम असेल तर सगळं होईल. सगळं काही करायला तुम्ही तयार राहाल. आपल्या जागेवर उभे राहा. जे प्रभू सांगल ते तुमच्याकडनं होईल. जे परमेश्वर अटी तुमच्या समोर टाकेल ते प्रेम असलं का होईल. म्हणून देवाला दोष देऊ नका. सुटका का होत नाहीये, का परमेश्वरा तू कार्य करत नाहीये. त्याचं माझ्यावर प्रेम आहे
म्हणून मी त्याला मुक्त करेल. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला, हालेलुया. अशी कोणती सवय आहे जी तुम्हाला देवाच्या उपस्थितीपासून लांब देते? आज तिचा त्याग करा जर प्रेम असेल तर. जर तुम्ही बारमध्ये नोकरी करत असाल, जर तुम्ही घाणेरड्या ठिकाणी जॉब करत असाल, बंद करा. जर तुम्ही पहिले मध्यस्थी पार्टनर होते, जर तुम्ही प्रार्थना करायला यायचे, पण आता तुम्ही असे कामं धरली आहेत की तुम्हाला प्रार्थनेला वेळ मिळत नाही. अरे 4 पैसे कमी कमव, पण देवाच्या राज्यात राहा. प्रेम पाहिजे. कळतंय तुम्हाला? मी जेव्हा बाहेर सेवा करायला लागले, माझी ट्रॅव्हलिंग मिनिस्ट्री सुरू झाली. माझे मुलं एकटे राहायला लागले. मी बाहेर एकदा सेवाला गेली. पहिली माझी सभा झाली, जेवण करतेच आहे की मला फोन आला. ग्रेसला चक्कर आली. ग्रेस चक्कर येऊन पडली. मी विचारलं तिने नाश्ता केला होता का? आणि ती जोरात चक्कर येऊन पडली. किती लहान असताना माझ्या मुलाने माझ्या कुशीशिवाय दिवस काढलेत. तुला आठवतं का? तुझ्या सासऱ्यांचा कार्यक्रम होता. आणि तेव्हा जायच्या वेळेस मी शेवटच्या दिवशी तुझ्या त्या कार्यक्रमाला, त्या किती खड्डे होते रस्त्यावर, तो खड्ड्यातून 9 महिन्याचा प्रवास तिथून केला. खूप खड्डे. आणि तेव्हा मी प्रार्थना केली होती, देवा हा रस्ता सुधरव. आज तो रस्ता क्लिअर आहे. त्या कार्यक्रमाला येऊन दुसऱ्या दिवशी माझं डिलिव्हरी झाली. ऍडमिट होते मी. असा आराम नाही केला. डॉक्टरनी बेड रेस्ट सांगितलंय, असं सांगितलंय, तसं सांगितलंय. प्रेम. आज काय माहिती देव कोणाशी बोलतोय आणि कोणाशी नाही. बाहेर सेवेला लागली. घरात तिकडून आल्यावर तेव्हा माझ्याकडे बाई नव्हती. मग कपडे धुवायचे, हप्ताभराचे. पास्टर भांडे घासतील, आशिष फरशी पुसेल, मशीनला कपडे लावले, मी स्वयंपाक करेल. मग पास्टरला कळलं प्रियाची सेवा थांबू शकत नाही. नाशिकमध्ये कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे. आणि आम्ही जॉब सोडून दिला. लक्ष देताय? नोकरी सोडून दिली. 3 दिवसापूर्वी पास्टर मला म्हणतात, ऐसा लग रहा है वापस जॉईन करो. मी म्हटलं नाही जॉली, गरज नाहीये. ज्या देवाने आतापर्यंत चालवलं तो पुढं पण चालवी. आशिष म्हणतो पास्टर गाडी चेंज करा, खूप खुळखुळा झाली आता. म्हटलं हो प्रभू करेल. देवाचं काम थांबत नाही प्रियांनो. मी का माझं रडगाणं नाही गाते. तुम्ही किती मजेत आहे ना हे सांगते मी तुम्हाला. देवाच्या दासाच्या कष्टाची धूळ सुद्धा तुमच्या पायाला नाहीये. तुम्ही सेवा मागताय ना, आशीर्वाद मागताय, सुटका मागताय, प्रेम दाखवा, कृती दाखवा. तुम्ही मग रडताय ना, देवा आम्ही आशीर्वादित का नाही होते, का आमच्या परिवारामध्ये त्रास आहे, कष्ट आहे, दुःख आहे, सुटका का नाहीये, का हाला जिरवणापण आहे. प्रेम दाखवा, प्रेम. मी आज बोलते ना, अरे
तुम्हाला नाही माहिती, माझा देव 11:59 काम करणारा परमेश्वर आहे. मी तुम्हाला सांगते, आज हे नाही ते नाही, तुम्हाला काय माहित, उद्या मी डायरेक्ट शोरूम मधून पण गाडी काढू शकते. देवाच्या दासाचा हाच भाग आहे. मी आज तुम्हाला हे असं बोलते, तुम्ही म्हणशाल काय काय खोटं बोलत होती काल ही बाई. अजून पण सांगते, ते उद्या पण होऊ शकतं. ते कधी पण होऊ शकतं, कारण मी त्याचा विश्वसनीयपणा पाहिलाय. मी त्याचा विश्वसनीयपणा माझ्या लाईफ मध्ये पाहिलाय. हालेलुया. देव विश्वसनीय आहे. तुमचं प्रेम त्याग मागतं. मला सवय होती माझ्या परिवाराबद्दल खूप बोलायची, विशेष करून माझी सासू. आमचं एकदम मैत्रिणीसारखं नातं आहे. आणि प्रत्येक दिवसाला निदान 1 तास, 1 तास बोलणार म्हणजे बोलणार. पण आज कधी कधी 15 दिवस, कधी कधी मी कोणाशीच बोलत नाही माझ्या फॅमिलीत. ना माझी आई, ना माझे वडील, ना माझी बहीण, कोणाशीच नाही. कोणाचेच फोन मी उचलत नाही, मी कोणाशीच बोलत नाही. तुम्हाला असं वाटत, मला देवावर प्रेम झालंय, बाकी काही नाही. मी त्याच्या राज्याला प्रथम स्थान देते म्हणून. आणि आज मी देवाच्या राज्यासाठी एकटी पडायला पण तयार आहे आणि आहे सुद्धा. हालेलुया. पण काही लोकांचे नाते गोते सुटत नाही, फोन सुटत नाही, रिश्ते सुटत नाही त्यांचे. प्रेम नाही, प्रेम. हालेलुया. प्रेम त्याग मागतं ना. प्रभू म्हणतो, मला नाही आवडत तू रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत युट्यूब आणि टीव्ही बघतो ना, सोडते, मला वेळ दे. तू एकदा प्रभू दिवसभर काम करतो ना मी, मग कधी बघणार मी टीव्ही? नको ना बघू, काय मिळतंय त्याच्यातनं तुला? हालेलुया. काय मिळणार आहे? प्रेयर करा, देवाला प्रथम स्थान द्या, मग सुटका होईल, आशीर्वाद दिसतील. म्हणा, प्रेम असेल तर त्याग आहे, त्याग आहे तर प्रेम आहे, प्रेम आहे तर सुटका आहे. हालेलुया. सुटका हवी आहे, प्रेम आहे का? हालेलुया. जोरात म्हणा, आहे. आम्ही प्रभूसाठी काही करायला तयार आहोत. फक्त इथून बोलू नका. पौलस म्हटला, जीना भी लाभ, मरना भी लाभ. हालेलुया. मसीसाठी काही पण मी करायला तयार आहे. आपले हात वर करा, प्रभूला धन्यवाद द्या. क्षमा मागा जर कोणत्याही गोष्टी तुमच्याकडनं कळत नकळत चुकल्या असतील. प्रभूकडे ओझं मागा. मला सांग देवा, मी काय करू तुझ्या राज्यासाठी? कोणत्या गोष्टीत माझी सुटका अटकली आहे देवा? माझा तो स्वभाव आहे का जो मी तुझ्यापेक्षा त्याला जास्त महत्व दिलंय? कधी कधी वचन येतं पण लोकांचे हृदय मात्र बदलत नाही, कठोर होऊन जातात आणि मग सुटका येत नाही. कारण परमेश्वर म्हणतो, मी तुझं बाह्य रूप नाही तर तुझं अंतःकरण पाहणारा देव आहे. सोने चांदी से भी ज्यादा कीमती तो, हीरे मोती से भी ज्यादा कीमती तो, सोने चांदी से भी ज्यादा कीमती तो, हीरे मोती से भी ज्यादा कीमती तो, मेरे खुदा तू है
सब कुछ मेरा। ओ मेरे खुदा तू है सब कुछ